मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगर येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच स्टँडर्ड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309744441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बीडमधील तरुण तहसीलदाराचा अपघात की घातपात, एका कारणामुळे राकेश गिड्डेंच्या मृत्यूबद्दल संशय वाढला। बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली असून त्यांच्या मृत्यूबाबत संशयही व्यक्त होत आहे। त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी अजूनही शोकाकुल वातावरण आहे। मात्र हा मृत्यू केवळ अपघात होता की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे। संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। गिड्डे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने तहसीलदार दुलाजी मेंढके आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं आहे। या निवेदनात मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। अपघातानंतर घटनास्थळावरून तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मोबाईल आणि महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे हा अपघात आहे की घातपात असा संशय अधिक बळावला आहे। या प्रकरणात कोणताही संशय राहू नये यासाठी उच्चस्तरीय चौकशी करून वस्तुस्थिती लवकर स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे। राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेत विश्वास निर्माण करणारे अधिकारी होते। त्यांच्या अचानक मृत्यूमुळे जनतेमध्ये विविध शंका निर्माण झाल्या असून घातपात की अपघात याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। विशेषतः मोबाईल आणि लॅपटॉप गायब होणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचंही सांगण्यात आलं आहे। दरम्यान 9 एप्रिल रोजी लातूर अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात राकेश गिड्डे यांचा मृत्यू झाला। ते स्वतःच्या कारने प्रवास करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला। या घटनेमुळे महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।